डिव्हिजन ऑफ इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्यांचा भागाकार पाहूयात. -12 डिवायडेड बाय -4. आता 12/4 3 येतात हे माहीत आहे आपल्याला, पण जेव्हा कधी चिन्ह येतात तेव्हा चिन्हांमध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो. पण आजच्या व्हिडिओनंतर हे आपलं कन्फ्युजन पूर्ण आयुष्यासाठी संपणार आहे. कोणतंही पाठांतर न करता याचं उत्तर -3 येणार की +3 पाहूयात. यासाठी पॉझिटिव्हला आपण म्हणणार आहोत सही आणि निगेटिव्ह जे नंबर्स आहेत त्यांना म्हणणार आहोत गलत. जिथे कुठे पॉझिटिव्ह येईल त्याला आपण सही म्हणणार, निगेटिव्ह आले त्यांना गलत म्हणणार. एक्झाम्पल, +12 डिवायडेड बाय +4. पॉझिटिव्ह म्हणजे सही आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे पण सही. मग सही को सही कहना सही बात है. बरोबरला बरोबरच म्हटलं पाहिजे, म्हणजे हा भागाकार येईल +3. पुढे +12 डिवायडेड बाय -4. पॉझिटिव्ह म्हणजे सही, निगेटिव्ह म्हणजे गलत. आता सही को गलत कहना, जे बरोबर आहे त्याला चूक म्हणणं गलत बात है, म्हणजे हा भागाकार येईल -3. पुढे -12 डिवायडेड बाय +4. निगेटिव्ह म्हणजे गलत आणि पॉझिटिव्ह म्हणजे सही. गलत को सही कहना, जे चुकीचे आहे त्याला बरोबर म्हणणं गलत बात है, म्हणजेच हा भागाकार येणार आहे -3. पुढे बघूयात -12 डिवायडेड बाय -4. आता हे निगेटिव्ह म्हणजे आहेत गलत आणि हे निगेटिव्ह पण आहेत गलत. मग गलत को गलत कहना, जे चुकीचे आहे त्याला चूकच म्हणलं पाहिजे, ये सही बात है, म्हणजेच हा भागाकार येणार आहे +3. आता आपल्या लक्षात आलं असेल की जे गुणाकारासाठी नियम आहेत तेच भागाकारासाठी आहेत. बेरीज वजाबाकीचे नियम जे आहेत ते आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत. चला याचा वापर करून पाहूयात काही उदाहरणं. पॉझिटिव्ह डिवायडेड बाय पॉझिटिव्ह म्हणजे सही को सही कहना सही बात है. पॉझिटिव्ह डिवायडेड बाय निगेटिव्ह म्हणजे सही को गलत कहना गलत बात है. निगेटिव्ह डिवायडेड बाय पॉझिटिव्ह म्हणजेच गलत को सही कहना गलत बात है. आणि शेवटी आहे -20 डिवायडेड बाय -5 म्हणजेच गलत को गलत कहना क्या कैसी बात है. कमेंटमध्ये सांगा. ट्रिक आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यासारख्या नवनवीन ट्रिक्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब @प्रदीप रावसाहेब.